नरसापूर येथे 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। क्रांती चौक येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। दोषीला फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। या आंदोलनात महिला, युवक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। हे एवढं क्रूर कृत्य काळीमात असणार आहे। शासनाने ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टावर हा निर्णय घेऊन त्याला 1 आठवड्याच्या आत कमीत कमी त्याला फाशीची शिक्षा होईल याची तरतूद केली पाहिजे। आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला मुख्यमंत्र्यांसहित आमचं आव्हान आहे की त्यांनी मंत्रिमंडळाची याची विशेष बैठक घेऊन कायद्यामध्ये काय बदल करता येईल ते करून विशेष अधिवेशन घेऊन मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन त्याला कशी कठोर शिक्षा देता येईल याचा निर्णय घ्यावा, तरच पुढे अशा वाईट घटना घडायचा थांबतील आणि असे नराधम जे आहेत त्यांना भीती बसेल। जर तुम्ही असं केले नाही आणि कायदा म्हणत बसले आणि लोकशाहीचं नाव सांगत बसले, अशाने काहीही होणार नाही। आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये चौकात फाशी देता येत नाही, मग लोकशाहीमध्ये अन्याय सहन करता येतो का? मग तुम्ही सांगा आम्हाला अन्याय सहन करा म्हणून अजून 4 चिमुरडीवर बलात्कार करू द्या लोकांना। यावेळी आमची महिलांची मागणी आहे की त्या नराधमाला आमच्या हवाली करा। आम्ही त्याला दाखवून देऊ की महिलांच्यावर अत्याचार करणं काय असतं आणि त्या भ्याड माणसाला दाखवून देऊ की एका चिमुरडीवर अत्याचार करणं, तिचा गळा दाबून मारणं, तिच्यावर अत्याचार करणं, क्रूरपणे तिचा निर्गुण खून करणं काय असतं हे आम्ही दाखवून देऊ। महिला त्याला आमच्या हवाली करा अशी आमची मागणी आहे। आतंकवादीसाठी जे रात्रीचं कोर्ट चालू केलं होतं तसं मुलींवर जो अत्याचार होतोय त्याच्यासाठी पण काहीतरी सुविधा शासनाने घ्यायलाच हवी। आणि ह्या चिमुरडीवर जसं त्यांनी अत्याचार केलेला आहे आणि त्याच प्रकारे त्याला दगडाने ठेचून भर चौकात हत्या करायला पाहिजे त्याची।